सिस्टीम. मग त्याने लगेच सांगितलं देत त्यांनी दिलं. नाहीतर ते डीजी मार्फत सीपी मार्फत असं येतं ना. पण तुम्हाला जळगाव मधून लढण्याची कधी इच्छा नव्हती? मी नव्हतोच ना, मी सांगितलं ना. नाहीतर मला सहज 5 वर्षापूर्वी तर मला ऑफर केलेली. कुठल्या पक्षाने? त्याला नाही, राष्ट्रवादीने पवार साहेबांनी मला सांगितलं होतं. आणि पवार साहेबांनी 40 मिनिटं मला समजावून सांगितलं, तुम्ही राजकारणात उभे राहा, तुम्ही 10 वर्ष तुम्ही राहिलं पाहिजे, वयाचा विचार करता. त्यांचा हेतू प्रामाणिक होता. मी म्हटलं विचार करून सांगतो. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्याला तोंडावरच नाही सांगायचं मला काही. असं काय होतं की त्यावेळी तुम्हाला नाही वाटलं लढावं आणि आता वाटलं की लढावं? मी सांगितलं ना, लोकशाही मी मानणारा असल्यामुळे घरात मतदान झालं. फक्त त्यावेळेला मतदान झालं होतं का? नाही, त्यावेळेला मी मतदान घेतलंच नाही. अच्छा, त्यावेळेला लोकशाहीने न वागता हुकुमशाहीने वागून तुम्ही एकतर काही वेळेला वागावं लागतं, न्यायालयात वागावं लागतं. निकम साहेब, आता तुम्ही जसं म्हणताय मी आता राजकारणी झालेलो आहे आणि राजकारणात फुल फ्लेजेडली आलेला आहात. जिथे मला